तपोवन परिसरात मंगळवारी सकाळीच अनेक वाहनांच्या काचा फोडून लाखोंचे नुकसान करण्यात आले होते। यात 3 आरोपी तपोवन संस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। याचाच फायदा घेऊन शहर गुन्हे शाखेने सुगावा लावून 3 युवकांना तत्काळ ताब्यात घेण्यात यश आले आहे। वाघापूर रहिवासी 20 वर्षीय आरोपी सूरज जगदीश मोहिते, 19 वर्षीय वृंदावन कॉलनी येथील रहिवासी आरोपी आकाश अनिल खिराडे आणि 21 वर्षीय रमाबाई आंबेडकर नगर येथील रहिवासी आरोपी प्रिन्स प्रमोद खंडारे असे तोडफोड करणाऱ्या आरोपींची नावे आहेत। तिघेही सोमवारी रात्री राजुरा गावात एका इस्माकडे रात्रभर दारू गांजा पीत बसले होते। मंगळवारी पुन्हा सकाळीच गांजा पिऊन हातात सिगरेटचा झुरका घेत दुचाकीने घराकडे येत होते। तेवढ्यात तपोवन संस्थेच्या चौकीजवळ तिघांनी दुचाकी थांबवून एकाने चौकीतील मोठा लोखंडी रॉड उचलला, तर मद्यधुंद नशेत ही तिघांनीही ही रॉड आणि विटांनी वाहनांच्या काचा तोडणे फोडणे सुरू केले। तपोवन ते बियाणी चौक पर्यंत रस्त्यावर जी वाहने दिसतील त्यांना निशाणा बनवून वाहनांची तोडफोड करण्यात आली। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे मात्र या तिघांचाही शोध घेऊन शेवटी त्यांच्या हातात बेड्या पडल्यात। दुचाकी जप्त करून तिघांवर गुन्हे दाखल करून फ्रेझरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।